सन्माननीय व्यासपीठ, आपल्या बारचे अध्यक्ष, सचिव, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी आणि ज्येष्ठ सर्व विधिज्ञ, वकील मंडळी, उपस्थित असणाऱ्या सर्व विधिज्ञ बंधू आणि भगिनींनो, आजचा आपल्या बारच्या या लेक्चर सिरीजमधलं हे 6वं लेक्चर. आणखीन माझ्याकडं मला जो विषय दिला आहे तो प्लीडिंग इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स, म्हणजे वादपत्रातील महत्त्वाचे पैलू. वास्तविक पाहता CPC-मधील ऑर्डर 6, 7 आणि 8 याच्यामध्ये वादपत्र म्हणजे दावा आणि कैफियत हे कसं असावं आणि त्यात महत्त्वाच्या गोष्टी नेमक्या काय नमूद असल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी जे काही रूल्स वगैरे आहेत ते काही या ठिकाणी वेगळे काय उद्धृत करण्याची काय आवश्यकता नाही, वेळेची मर्यादा आपल्याला. आणि म्हणून सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट बेसिकली या दिवाणी कायद्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला तिच्या हक्कासंबंधी ठरलेल्या करारासंबंधी जर काही कुठला वाद निर्माण झाला असेल तर ते जे काही वादपत्र तयार करताना मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी असणारी जी काही घडलेली जी काही वस्तुस्थिती आहे, ज्याला आपण मटेरियल फॅक्ट्स म्हणतो, ती मटेरियल फॅक्ट्स आपल्याला अगोदर त्या पक्षकाराकडून चर्चा करून त्याचे संभाषण करून ती अगोदर माहिती करून घ्यावी लागते. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला तो काही करार मदार ठरला असेल किंवा आणखीन कुठला त्यांचा जो एखादा हक्क आहे तो त्याला कसा आला हे त्याच्याकडूनच आपल्याला अवगत होतं. मग त्या अर्थानं जर म्हणाल तर आपले डोळे आणि कान तो पक्षकार असतो. आणि महत्त्वाची ही जी काही वस्तुस्थिती आहे ती नमूद करत असताना निश्चितपणे आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे की नेमकं हे कुठल्या कायद्याच्या तरतुदीत बसतं. आणि मग त्या अनुषंगानं हे तयार करत असताना हे वादपत्र आणि कैफियत तरी का महत्त्वाची, प्लीडिंगची जी काही व्याख्या दिलेली आहे ऑर्डर 6 रूल 1 प्रमाणे, प्लीडिंग मीन्स प्लेंट अँड रिटन स्टेटमेंट. मूलतः दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यातल्या वादाचे मुद्दे निश्चित करणं, त्याच्या अनुषंगानं लेखी आणि तोंडी पुरावा मेहरबान कोर्टानं आपला ऐकून घेणं आणि त्याच्यावरून न्यायनिर्णय देणं. म्हणून मूळ पाया जो आहे या वादाचा किंवा कैफियतीचा ते त्यातलं कथन किंवा ज्याला आपण प्लीडिंग म्हणतो ते. आणि म्हणून या ठिकाणी या प्लीडिंगमध्ये प्लीड ओनली मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट एव्हिडन्स ऑर द लॉ नीड नॉट बी प्लीडेड. मग जर का आपल्याला साठे खतावरून खरेदी खताचा किंवा विसार पावतीवरून जर का खरेदी खताचा दावा जर मेहरबान कोर्टात आणायचा असेल तर त्या ठिकाणी तिथं काय पाहिजे, साठे खतातल्या अटी शर्तीप्रमाणे जो पक्षकार त्या अटी शर्ती पूर्ण करायला तो कसा तयार होता आणि तो तयार करायत असताना दुसरा जो कोणी पक्षकार किंवा दुसरी जी पार्टी आहे ती कसं ते त्या पद्धतीनं दुर्लक्षित करत होते किंवा ठरल्याप्रमाणे ती वागत कशी नव्हती, या ज्या सगळ्या ज्या काही वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती नेमकी त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्याच्यासाठी मॅन्डेटरी असणारी आधी नोटीस दिली पाहिजे आयदर पार्टी. आणि मग त्या नोटीस नंतरसुद्धा जर का तो त्याप्रमाणे जर वागायला तयार नसेल तर मग मेहरबान कोर्टात आलं पाहिजे. आता याच्यामध्ये ह्या जनरल प्लीडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, काही गोष्टी ह्या तुमचा दावा कुठलाही असू द्या, कुठल्याही विषयावरचा असू द्या, म्हणजे पर्सनल लॉ खालचा असेल किंवा आणखी स्टॅट्युटरी लॉ खालचा असेल, उदाहरणार्थ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी की स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट किंवा पार्टिशन जे आहे हिंदूचं म्हणा किंवा मुस्लिमचं असेल, ह्या पर्सनल लॉ खालचे काय ॲडॉप्शनचं वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यात काही 5 गोष्टी ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या कायमच राहतात. एक तर मुदतीच्या कायद्याप्रमाणे दावा मुदतीत आहे की नाही ते तुम्हाला स्पेसिफिक नमूद करावं लागेल. दाव्याची आकारणी मेहरबान कोर्टाला असणारी दाव्याची अधिकार कक्षा, बॉम्बे हायकोर्टाच्या नोटिफिकेशनप्रमाणे दावा आकारणी आणि अधिकार कक्षा हे वेगवेगळ्या परिच्छेदामध्ये नमूद केलं पाहिजे. त्याचप्रमाणे दावा मुदतीत आहे की नाही, विशेषतः
या दाव्याला कॉज ऑफ ॲक्शन काय घडलं, दाव्यास नेमकं कारण काय घडलं, त्या अनुषंगानं असणाऱ्या फॅक्ट्स आणि ते नेमकं कधी घडलं. दाव्यास कारण जे काय घडलेलं आहे ते तुम्हाला त्या वेळेला तिथं विशिष्ट तारीख विशिष्ट वेळ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं असतं. ह्या कॉमन गोष्टी आहेत. आणि विनंती क्लॉज. पण दाव्याचा सरनामा ज्याला आपण म्हणतो, ऑर्डर 7 मध्ये जे काय सांगितलं की दाव्यामध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे. मेहरबान कोर्टात ज्या ठिकाणी तुम्ही दावा दाखल करताय त्या कोर्टाचं नाव असलं पाहिजे, वादीचं नाव असलं पाहिजे, त्याचं वय असलं पाहिजे, त्याचं वर्णन, पत्ता, राहता पत्ता ज्याला आपण रजिस्टर्ड ॲड्रेस म्हणतो, त्याच पद्धतीने ते प्रतिवादीचं पण दिलं पाहिजे. कारण काय याला कारण एक आहे, इक्वॅलिटी बिफोर दी लॉ, इक्वल प्रोटेक्शन बाय दी लॉ. या दाव्यामध्ये वादी प्रतिवादी हे समान आहेत, त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. राईट टू सू अँड राईट टू डिफेन्स. आपला दावा जो येतो तो राईट टू सू आहे सिव्हिल राईट प्रमाणे, आणि ऑर्डर 8 प्रमाणे जी काय आपण कैफियत देतो तो राईट टू डिफेन्स आहे, आपला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. आणि मग एकमेकाला हे अवगत झालं पाहिजे, मी ज्या प्रतिवादीच्या विरुद्ध मी काय दावा करतोय तो नेमका वाद काय आहे, आणि त्या दाव्याला त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली पाहिजे. दोघाला समान संधी असली पाहिजे. आणि मग याच्याच अनुषंगानं या दाव्यातलं म्हणजे वादपत्रातील कथन आणि कैफियतीमधील कथन याच्यामध्ये नेमका कुठला वादाचा मुद्दा आहे, वादीनं काय खात्रीपूर्वक सांगितलं आहे, व्हॉट ही असर्ट्स अँड व्हॉट डिफेंड स्पेसिफिकली डिनाईज. ही दोन्ही प्लीडिंग विचारात घेऊन मेहरबान कोर्ट मुद्दे निश्चित करणार. आणि मग आपल्याला डज प्लेंटी प्रूव्ह, डज डिपेंडंट प्रूव्ह या पद्धतीनं काय आपण साबित करावं. आपण म्हणजे त्या पक्षकारानं, त्या वादीनं किंवा प्रतिवादीनं. जर का प्रतिवादीचा त्या ठिकाणी सेट ऑफ असेल, काउंटर क्लेम असेल, तर त्या पद्धतीनं निश्चितपणे मुद्देसुद्धा निश्चित होतात. आणि मग त्या अनुषंगानं आपल्याला तोंडी आणि कागदोपत्री पुरावा द्यावा लागतो. आता कागदोपत्री पुरावा देत असताना वादी ज्या मूळ कागदपत्राचा आधार घेऊन दावा दाखल करतो तो मूळ दस्तऐवज ज्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आपण म्हणतो तो दाव्यासोबत हजर केला पाहिजे. आणि जर का त्यावेळेला तो जर उपलब्ध नसेल तर विथ दी परमिशन ऑफ कोर्ट की तो ओरिजिनल डॉक्युमेंट आत्ता माझ्या उपलब्ध नाही, त्याची ही कॉपी आम्ही हजर केली आणि तो कोणाच्या पोझिशनमध्ये. सेम हाच नियम कैफियतीच्या बाबतीत लागू आहे. प्रतिवादी त्याची कैफियत तयार करत असताना त्याचाही जो काही कागदोपत्री त्याला जो काही मूळ आधार आहे, त्याचा जो कुठला बेसिक डॉक्युमेंट आहे तोही त्यांनी कैफियतीसोबत हजर केला पाहिजे. पुन्हा इथं परिस्थिती अशी आली की दोघांना समान संधी मिळाली पाहिजे. वादीने दाखल केलेली कागदपत्र प्रतिवादीला बघता आली पाहिजेत की जेणेकरून प्रतिवादीला त्याचा जो काय असेल तो डिफेन्स असेल, पुरावा असेल, तो द्यायला त्याला संधी मिळाली पाहिजे. तसंच प्रतिवादीच्याही बाबतीत आहे. प्रतिवादीने जी कागदपत्र दाखल केलेली आहेत तीसुद्धा वादीला अवगत झाली पाहिजेत. आणि म्हणून मग त्यावेळेला दाव्यासोबत आपण जी दाखल कागदपत्राची लिस्ट असेल ती आपण दाखल करतो आणि त्यात ओरिजिनल डॉक्युमेंट आपण दाखल करतो, ते प्रतिवादीसाठी दिले पाहिजेत. हेच बंधन प्रतिवादीवर सुद्धा आहे. प्रतिवादीने सुद्धा कैफियतीसोबत जी दाखलपत्र दाखल केली असतील ती वादीला मिळाली पाहिजे. ह्या झाल्या बेसिक गोष्टी सगळ्या. पण जर का या दावा तयार करत असताना याचं ज्या काही परिशिष्ट CPCमध्ये दाखवलं आहे आणि त्याचे दावा दाखल करण्याचे काही विशिष्ट फॉर्मॅट आहेत, ते नमुने आहेत, ते काहीच दाव्यांना लागू आहेत, सगळ्यांना नाही आहेत. मग तसं जर असेल तर त्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तो दावा दाखल झाला पाहिजे, अशी ऑर्डर 6 या ठिकाणी सांगत असते. काही कंडिशन प्रेसिडेंट आहेत, म्हणजे ज्या महत्त्वाच्याच बाबी आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करणं, त्या कथन करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि मग अशा ज्या काही बाबी आहेत या पर्टिक्युलर्स ज्या आहेत की बाबा काय सत्याचा विपर्यास करून काय आणखीन काय केलेलं आहे का, कुठला समजा कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल किंवा आपल्या ह्याच्यामध्ये कुठला काय पद्धतीनं काय
तिथं धोका करून काय आणखीन तिथं फसवणूक केलेली आहे का वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अतिशय स्पष्टपणानं त्या ठिकाणी नमूद केल्या पाहिजेत, त्याचं कथन आलं पाहिजे. आणि जर का अशा पद्धतीने जर हे केलं नसेल तर निश्चितपणे जो डिलिजंट डिफेंडंट आहे, खरं तर प्लेंटिफ मस्ट बी डिलिजंट साहेब, पण जो प्रतिवादी तत्पर आणि चौकस आहे तो पटकन काय बघेल यात मटेरियल फॅक्ट्स आल्यात का नाहीत आल्या, कैफियतीला त्याला ते कारण झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी आपण दावा दाखल करतोय वादी आपण, तर त्या वादीला प्रतिवादीचं नेमकं कुठलं कारण असं घडलं, कुठलं कृत्य असं घडलं की ते जे दाव्यास कारण ठरलेलं आहे आणि ते दाव्यास कारण जे काय ठरलं त्याच्यावरून त्या दावा दाखल करायला त्याला काय कायदेशीर अधिकार आहे, हे पण स्पेसिफिकली त्याच्यामध्ये आलं पाहिजे. घडतं काय बऱ्याच वेळा, म्हणजे आपल्याकडं आता बऱ्याच वेळा आता हे फायलिंग आहे कॉम्प्युटरवर, बऱ्याच वेळा साचेबंद आपले टाईप दाव्याचे नमुने आहेत, पण तिथं आपण घाई असते, आपल्या देतो कच्चा ड्राफ्ट त्याच्याकडे, तो ह्या तो गाळलेल्या जागा भरतो किंवा फार फार तर जिथं आवश्यक आहे तिथं बदल करतो. पण मूलभूत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दिवाणी असू द्या, क्रिमिनलमध्ये असू द्या, क्रिमिनलमधली घटना असू द्या किंवा दिवाणीमधील वाद असू द्या, त्या प्रत्येक वादाची स्वतःची म्हणून एक त्या ठिकाणी असणारी वेगळी अशी वस्तुस्थिती असते. वस्तुस्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये फरक आहे. परिस्थिती बदलते आणि वस्तुस्थिती एकदा घडली ती कायमचीच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, यात वस्तुस्थिती अशी आहे की, आणि मग तिथं मात्र आपण किंवा वादीनं कागदपत्र आली घाईगडबडीत बघितलं आणि मसुदा तयार करून दिला असं म्हटलं तर मग बऱ्याच वेळा काय होतं, मग आपल्याला 6-7 रकालची तरतूद बऱ्याच वेळा वापरावी लागते, अमेंडमेंट करायची वेळ येते. आता या अनुषंगाने जर बोलायचं म्हणलं तर आपण दाव्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडं, म्हणजे चांगल्या ह्यातनं मी सांगतोय, कुणी त्यातनं गैरअर्थ काढू नका, बऱ्याच वेळा दाव्याच्या मुख्य विनंतीमध्ये असं असतं की दावा दुरुस्तीत परवानगी असावी, ही काय आपली मुख्य मागणी असू शकत नाही किंवा तदानुषंग म्हणून दादसुद्धा असू शकत नाही, तर ते टाळता आलं तर आणखीन चांगलं. आता याच अनुषंगानं जर का द्वेषबुद्धीनं कपटनीतीनं जर एखादा दावा दाखल केलेला असेल तर त्याही पद्धतीने तुम्हाला प्लीडिंग देता आलं पाहिजे. किंवा प्रतिवादी कसा कपटाने वागला, आपल्याला येणारे जे काय अधिकार आहेत, काय वारसा हक्काने आलेले अधिकार आहेत, काय आपल्याला मालकीचे अधिकार खरेदी विक्रीच्या ह्याच्यावरून आपण घेतलेले सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणतो त्यातून आलेले अधिकार आहेत. आणि मग हे सगळं करत असताना आपला दावा नेमका, आता आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रमाण दाव्याचं राहतं कुठलं, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 34, 38, 39, मोजणीवरून दावा, अतिक्रमण असल्यास काढून मागणं, निरंतर मनाई, हुकमी ताकीद, सरस निरस मानाने वाटपाचा दावा आणि वसुलीचे दावे. आपल्याकडे जास्त प्रमाण ह्याचं आहे. आगळा वेगळा दावा गहाणखातावरचा, बक्षीसपत्रावरचा फार दुर्मिळ झाला आहे आता. अगदी म्हणजे खरेदी खताच्या बाबतीतसुद्धा सेक्शन 54 जो टीपीचा आहे त्यातली असणारी खरेदी खताबद्दलची कंटेंट्स आणि त्यात ॲग्रीमेंट टू सेल दिलेलं आहे, त्या ॲग्रीमेंट टू सेलवरून नेमका आपल्याला काय त्याला अधिकार येतो, त्याच्या अनुषंगानं तुमचं प्लीडिंग असलं पाहिजे. ज्या वेळेला आपण साठे खतावरून खरेदी खताचा दावा करतो, तसंच आता डिक्लेरेशन मागतोय, जे डिक्लेरेशन आपण मागतोय आपल्या मालकीबद्दल, तर डिक्लेरेशन मागत असताना आपण त्याचं पोझिशन पण मागितलं पाहिजे त्याच्यामध्ये. मग डिक्लेअर काय, या नंबरचा मी मालक आहे असं ठराव जाहीर होऊन मिळावा, होकारात्मक ठराव आपल्याला मेहरबान कोर्टाकडं मागता येतात, त्या अनुषंगानं दावा करता येतो. आणि म्हणून त्या पद्धतीचं आपलं दाव्यात स्पेसिफिक कथन असलं पाहिजे. निगेटिव्ह डिक्लेरेशन कधी आपल्याला मेहरबान कोर्ट देणार नाही. मग आता ह्याच्यामध्ये हे दिलेलं आहे किंवा तुमचे वारसा हक्कावून आलेले जे काय अधिकार असेल तो स्टेटस असेल तो जाहीर होऊन मिळण्यासाठी सुद्धा ते दावे दाखल करता येतात. काही वेळेला पोझिशनवरून मी मालक झालेलो आहे, कायदेशीर मालकी आहे माझी आणि म्हणून मी मालक आहे असं जाहीर होऊन मिळावं, आणि मग त्या अनुषंगाने मग बाकीची तदानुषंगिक दादी असतील तर त्या मागता येतील.
आता बऱ्याच वेळा आपल्याकडे इजमेंटच्या बाबतीतनं रस्त्यासारखं अडथळा केला आणि त्याच्यावरून मग वाद निर्माण झाला. आता ह्याच्याबरोबर ह्या इजमेंट जे काय राईट्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. त्याची अगोदर आपल्याला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन आणि इजमेंट बाय नेसेसिटी. मग बाय प्रिस्क्रिप्शन ही इजमेंट कधी निर्माण होईल आणि बाय नेसेसिटी कधी निर्माण होईल. आणि मग हे जर असेल आणि खरोखर का जर का आपल्याला खरेदी खतानं आपण मालक झालेलो आहे हे ठरवत असताना ते खरेदी खत आपण त्या ठिकाणी नमूद करत असताना त्याही बाबतीत प्लीडिंगचे काही नियम आहेत. संपूर्ण खरेदी खतातला मजकूर दाव्यामध्ये द्यायची गरज नाही. या तारखेला ही गट नंबर मिळकत या गावची वादीनं प्रतिवादीकडून एवढ्या रकमेला खरेदी करून घेतलेली आहे, त्यावरून तो मालक झाले. आणि मग बाकीचं टू दॅट इफेक्ट तुमचं जे काय झालं असेल ते रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, दिलेलं कन्सिडरेशन दिलं नाही दिलं आणखीन जे काय असेल तो झाला पुराव्याचा भाग. आणि मग का जर आपण दाव्यामध्ये या साक्षीदारांच्या सोबत ते खरेदी खत झालं ते हजर होते वगैरे वगैरे अनावश्यक आहे. ते जर का दाव्यामध्ये काही थोडंसं प्लीडिंग अवास्तव आलं, पाल्लाळपणे जर आलं तर ते टाळता आलं पाहिजे. आपलं वादपत्र हे कसं महत्त्वाची वस्तुस्थिती तर त्यात आलीच पाहिजे, पण ती देत असताना संक्षिप्तपणे पण आली पाहिजे. आणि ते करत असताना तुम्ही ते पॅरावाईज दिली पाहिजे आणि क्रमानं दिली पाहिजे. हे झाले बेसिक रूल. आता ऑर्डर 7 जे आहे त्या 7मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की नेमकं काय काय त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे. तर आता ऑर्डर 7मधला जो 3 आहे तो आपल्या दृष्टीने आणखीन महत्त्वाचा आहे. बॉम्बे हायकोर्टाचं नोटिफिकेशन आहे त्याच्या अनुषंगानं ही जर का स्थावर मिळकतीबाबतचा जर का तुमचा दावा जर असेल तर त्या स्थावर मिळकतीचं जे काय वर्णन आहे ते वर्णन तुम्ही नमूद करत असताना शेतजमीन जर असेल तर त्या शेतजमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर या गोष्टी दिल्या पाहिजेत. त्याचा आकार, क्षेत्रफळ, शिवाय त्या मिळकतीमध्ये असणाऱ्या काही जुन्या आणखीन काय ती जमीन ओळखू येण्यासाठी काही खानाखुना झाडं असतील तर ती दिली पाहिजे. घरांच्याही बाबतीत तसंच आहे. त्याचा सिटी सर्वे नंबर असेल, नगरपंचायत नंबर असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, त्याचे आकारणी असेल असेसमेंटची. आणि मग जर का त्या बाबतीत जर का शेतजमिनीच्या बाबतीत बऱ्याच वेळा अतिक्रमणाचा जर काही विषय असेल तर त्या अतिक्रमणाबाबतीत हे नोटिफिकेशन काय सांगतं की त्याचं स्केच दिलं पाहिजे, ज्याला आपण कच्ची रेखाकृती ज्याला आपण म्हणू ढोबळ मानानं स्केच म्हणतोय आपण, स्केल नव्हे. स्केल म्हणजे मोजमापासहित आलं. इथं स्केच आहे की जेणेकरून ती कच्ची रेखाकृती हातानं जी तयार केलेली आहे ते नेमकं अतिक्रमण कुठल्या दिशेला आहे, कुठल्या बाजूला आहे आणि ढोबळ मानानं किती ह्याच्यात झालेलं आहे. जर का या पद्धतीनं अतिक्रमणाच्या दाव्यासोबत अशा पद्धतीचं जर वादीचं स्पेसिफिक जर कथन नसेल तर त्या अकाउंटवरती दावा डिसमिस होऊ शकतो झालेल्या आहेत दाव्यास. आता वसुलीच्या दाव्याच्या बाबतीत आपल्याकडे बऱ्याचशा या ठिकाणी विविध पतसंस्था आहेत, बाकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत. त्याच्या अनुषंगानं आपण बऱ्याच वेळा दावे दाखल करतोय वसुलीचे. मग या वसुलीच्या दाव्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्यात महत्त्वाची बाब काय, असणाऱ्या रकमा अंकात आणि अक्षरी लिहिणं ही एक बाजू आहे. आणि वसुलीच्या दाव्यातली जी रक्कम आहे वसुलीपुरता जर तुमचा दावा असेल तर ती तेवढी रक्कम त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. पण जर का नुकसान भरपाईचा जर दावा असेल त्या वसुलीच्या अनुषंगानं असेल तर त्या ठिकाणी रक्कम निश्चितपणे तुम्ही नाही नमूद केली तरी चालू शकते. तसंच वाद विषय म्हणजे दावा मिळकत आहे त्या मिळकतीच्या बाबतीत नेमकं वादीच्या बाबतीत ह्या प्रतिवादींचं नेमकं काय ऑब्स्ट्रक्शन घडलेलं आहे आणि वादीला त्या दावा मिळकतीमध्ये नेमका काय अधिकार आहे ह्याच्या अनुषंगानं इफेक्टिव्ह प्लीडिंग असलं पाहिजे. आता निरंतरच्या मनाईच्या किंवा हुकुमी ताकिदीच्या मनाईच्या बाबतीत मगाशी सांगितलं मी 38-39 सेक्शन. तर त्या ठिकाणी सगळ्यात बेसिक नेसेसरी गोष्टी कुठल्या आहेत,
पोजेशन टायटल, आणि त्याला होणारं जर का ऑब्स्ट्रक्शन असेल तर मग इंजंक्शन. लक्षात घ्या, वादीचं टायटल, वादीचं पोजेशन, आणि त्याला प्रतिवादीचं ऑब्स्ट्रक्शन, आणि मग इंजंक्शन. इंजंक्शन आयदर परमनंट ऑर येस मॅन्डेटरी. मग जर का टायटल आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पुटअप करता आलं पाहिजे, पोजेशन कसं आहे ते दाखवलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी, हे सगळं प्लीडिंग आपण करत असताना सिव्हिलमध्ये आपली केस, वादीची केस ही त्यानं त्याची शाबित केली पाहिजे. प्रतिवादीने दिलेली कैफियत वीक आहे, प्रतिवादीच्या कैफियतीमध्ये दोष आहे असं म्हणून वादीचा दावा शाबित होत नाही. त्याला कारण परत असं आहे, हू ॲसर्ट्स फॅक्ट्स मस्ट प्रूव्ह इट. ह्या पुराव्याच्या कायद्याचं हे बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे हे प्लीडिंग आपण करत असताना आपल्याला नुसतं CPCतली ऑर्डर 6, 7, 8 एवढंच विचारात घेऊन चालत नाही. तर त्याला अनुषंगानं आपण ज्या मुख्य कायद्याच्या बाबतीत तरतुदी मागतोय त्याही कायद्याचा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो, किंवा त्याच्या अनुषंगानं काय वस्तुस्थिती आहे त्या पार्टींच्या दरम्यान ती पण विचारात घेणं भाग पडतं. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा आपल्याकडे घडतं काय, अनेक प्रतिवादी आहेत, दावा निरंतर ताकिदीचा केला आहे, धरून चाला आपण. आणि जर का तसं असेल काय, त्याच्यामध्ये महिलांना पण प्रतिवादी केलं जातं. त्या महिला नेमक्या असतात त्यांच्या सासरी नांदायला. कॉज ऑफ ॲक्शन घडलेलं असतं माळशिरसमध्ये, त्यांचं सासर तिकडे आहे. ऑन दी डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन त्या तिथं नाही आहेत, तरी पण सर्व प्रतिवादी आले, वादीला हरकत केली, हे झालं नाही ना. तसं तर ती पर्सनल इंजुरी आहे, व्यक्तिगत आहे. ते कुठल्या व्यक्तीनं नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी हरकत केली आणि काय पद्धतीने केली, तिथं त्या पद्धतीने हरकतीची भाषा वापरली का त्या पद्धतीनं तुम्हाला त्या तिथं भांडणाचा, वादाचा विषय केला किंवा बळाचा वापर केला, हे पण त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा वहिवाटीचे हक्क किंवा वापरात असलेला रस्ता, कशा पद्धतीनं तो रस्ता आहे, त्याची चाल कुठली, दिशेनं कुठल्या येतो, कुठं जातो, त्याचं नाव काय, त्या रस्त्याचा वापर तुम्ही नेमकं काय करत होता, बैलगाड्या नेत होता, ट्रॅक्टर नेत होता, ट्रक नेत होता, गुरंढोरं न्यायसाठी वापर त्याचा होत होता का पाऊल वाट होत होती. आणि हे एवढं सगळं होत असताना जरी वहिवाटीचे ते जरी हक्क असले तरी बऱ्याच वेळा हे वहिवाटीचे हक्क त्या पार्टीच्या दरम्यान असतात. बऱ्याच वेळा सार्वजनिक जे रस्ते असतात त्याच्या बाबतीत आपल्याला काय दाद मागायचं काय कारण नाही, तो सार्वजनिक रस्ता आहे. सार्वजनिक रस्ता कुठलीही व्यक्ती अडवणार नाही. आणि म्हणून या पद्धतीनं जर का प्लीडिंगच्या बाबतीत काळजीपूर्वक राहिलो, ही जर मूल्ये आपण जर सांभाळली तर निश्चितपणे आपला दावा शाबित व्हायला आणि आपल्या पक्षकाराची बाजू समर्थपणे तिथं मांडायला आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आधार मिळतो. आता मुदतीचा कायदा, प्रत्येक ह्या ज्या काय आपण मेहरबान कोर्टामध्ये येऊन दाद मागतोय मेहरबान कोर्टाकडं, त्याला मुदतीचा कायदा लागू आहे. कायद्यातलं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, द पर्सन हू स्लेप्ट ओव्हर ऑन हिज राईट्स लॉ शुड नॉट बी असिस्ट टू हिम. म्हणजे जर का आपल्या हक्क अधिकाराबाबत जी व्यक्ती निष्काळजी आहे तिला कायदा कुठलीही मदत करत नाही. म्हणून मग जर का आपण आपल्या अधिकाराबाबत डिलिजंट आहोत हे दाखवण्यासाठी तो दावा मुदतीत आला पाहिजे, जी कायदेशीर मुदत ठरलेली आहे. आणि जर का मुदतीनंतर का आपण दावा दाखल केला असेल तर टू दॅट इफेक्ट ती कारण मीमांसा सुद्धा तुमच्या दाव्यात असली पाहिजे. आता याच्याबरोबर दुसरा भाग आणखीन एक महत्त्वाचा आहे, दाव्याच्या अधिकार कक्षा, की ज्याच्यावरून कैफियतीमध्ये सुद्धा हरकत घेतली जाते. अधिकार कक्षा दोन प्रकारे ठरतात. जिथं स्थावर मिळकत आहे त्याच्या ज्या काय अधिकार कक्षा आहेत, ज्या मेहरबान कोर्टाच्या हद्दीत ती स्थावर मिळकत स्थापित आहे त्या मेहरबान कोर्टाकडे तो दावा जाईल. दुसरं मॉनिटरी ज्युरिडिक्शन ज्याला आपण म्हणतो, रक्कम वसुलीची दावी, ती रक्कम किती आहे किंवा खरेदी खताचा व्यवहार, त्यातली खरेदी खताची किंमत किती आहे, त्याच्यावरून त्या मेहरबान कोर्टाचे त्या अधिकार कक्षा ठरतात आणि त्या ठिकाणी ते दाखल झालं पाहिजे.
जर का अशा परिस्थितीमध्ये खरोखर जर मॉनिटरी ज्युरिडिक्शन एक्सीड होत आहे पण खालच्या कोर्टात दावा दाखल झाला तर निश्चितपणे पुन्हा या ठिकाणी ऑर्डर 7 मधलाच पण 11चा जो काय पार्ट आहे त्या ठिकाणी तो लागू होतो. कॉज ऑफ ॲक्शन डिस्क्लोज होत नाही, या मेहरबान कोर्टाला अधिकार कक्षाच येत नाही, दावा मुदतीच नाही आहे. अशा अनुषंगानं आपल्या प्लीडिंगमधलं जे काय हे महत्त्व किंवा महत्त्वाची मूल्ये जी आहेत ही मुख्य मूल्य आहेत. आणि बेसिक ह्याच्यामधलं एकच आहे, वरचेवर या प्लीडिंगच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सतर्क राहून अपडेट त्यात होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, विशेषतः आपल्या बॉम्बे हायकोर्टाची काही नोटिफिकेशन्स आहेत ती नोटिफिकेशन त्या अनुषंगानं वाचणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण जे काही वादी प्रतिवादींचे जे काही पट्टे देतो त्याच्या अनुषंगानं असणारी जी काही नोटिफिकेशन्स आहेत, वेळ कमी आहे आपल्याला बोलायला काय भरपूर विस्तृत बोलता येते, पण त्याच्या अनुषंगानं सुद्धा महत्त्वाच्या बाबी आहेत ना. आपण दिलेला जो नेमका रजिस्टर ॲड्रेस आहे त्या ठिकाणी ती बजावणी करायला गेल्यानंतर नेमकं काय होतं आणि तसं जर झालं तर त्याचा इफेक्ट काय. कोर्टात त्या प्रतिवादीच्या बाबतीतला सूट स्टे करू शकतं. प्रतिवादीनं सुद्धा ज्या दिवशी तो मेहरबान कोर्टात हजर होतो त्या रजिस्टर ॲड्रेस दिला पाहिजे. आणि जर का चुकीचा जर ॲड्रेस दिला असेल तर त्याला सुद्धा त्याचा डिफेन्स स्ट्राईक आउट करतं मेहरबान कोर्ट. इतकं महत्त्व आहे. आपण म्हणतो की काय पत्तापुरशीच आहे, त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी जर का दाव्यामध्ये, आणि हा सगळा जो भाग आहे हा प्लीडिंगचा भाग आहे, प्लीड केलं जातं. आता हे जे प्लीडिंग आहे हे कुणी ह्याच्या खाली कुणी सह्या करायच्या हे पण ठरलेलं आहे. जेवढी कैफियत जेवढा दावा त्याच्या खाली सगळ्या पक्षकारांच्या आणि त्यांच्या वकील साहेबांची सही आली पाहिजे. पण व्हेरिफिकेशन जे आहे त्या व्हेरिफिकेशन खाली एकापेक्षा जास्त का जर पक्षकार असतील, अनेक वादी असतील किंवा प्रतिवादी असतील, एका वादीने किंवा त्यापैकी अनेक वादीने, सगळ्या वादींनी किंवा प्रतिवादींनी सही केलीच पाहिजे असं काय नाही. आणि जरी व्हेरिफिकेशनच्या खाली वकील साहेबांना जरी सही करण्याची मान्यता असली तर आत्तापर्यंतची आपल्याकडची सेटल्ड प्रॅक्टिस अशी आहे की व्हेरिफिकेशन खाली कधीही आपले कुठलेही वकील साहेब त्या ठिकाणी ते व्हेरीफाय करत नाहीत किंवा सही करत नाहीत. सेटल प्रॅक्टिस आहे ती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्या वेळेला पुन्हा आपण ऑर्डर 8 रिटर्न स्टेटमेंटच्या बाबतीतली जी काही बेसिक जी काही मूल्य आहेत ती जर पाहिली तर मग तिथं काय सांगितलेलं आहे की सहज अगदी जर दाव्यातलं कथन आपण नाकारलं तर ते नाकारणं जे आहे तर त्या नाकारण्याला तेवढी किंमत राहत नाही. मेहरबान कोर्ट ते काय समजतं, मोगमपणे हे नाकारले म्हणजे ते ॲडमिट आहे असं समजलं जातं. डिनायल मस्ट बी स्पेसिफिकली, आणि नुसतं नाही तर ते तुम्ही का नाकारलं त्याची त्याला थोडीशी कारणमीमांसा पण तिथं दिली पाहिजे. हा पण यात भाग महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण पहिलं ओपनिंग वाक्य काय असतं आपलं, वादीचा दावा हा खरा व कायदेशीर नाही, तो या वादीला मुळीच मान्य नाही, तो या वादीला मुळीच मान्य नाही, हे वरकरणी दिसायला डिनायल दिसते. पण ऑर्डर 8 रूल 1 ते 5 हे जे काही त्यात डायरेक्शन दिलं आहे किंवा जे काही मॅन्डेटरी आहे त्याच्याप्रमाणे ते डिनायल होऊ शकत नाही. आणि म्हणून मग ते प्रतिवादीनं वादीचं ते कथन असेल, वादीचा तो दावा असेल, तो मान्य केला आहे, ॲडमिट केला आहे असं समजलं जातं. आणि याच्यासाठी म्हणून मग स्पेसिफिक डिनायल पाहिजे तिथं. त्याचप्रमाणे जी वादीला नाकबूल जे काही कथन आहेत ते नुसतं नाकबूल आहे म्हणून सांगून चालणार नाही. त्याचप्रमाणे वादीनं जर का वेळेत कैफियत दिली तर नवीन अमेंडमेंट CPC 2002 90 दिवसाचा असेल किंवा समन्स मिळाल्यापासून 4 आठवडे असतील, 1 महिना असेल, अशा पद्धतीने जर का कैफियत जर का दिली नसेल तर विथ परमिशन देता येईल. पण त्याच्याबरोबर दुसरी सूत्र आहेत कैफियतीच्या बाबतीत. कैफियतीमध्ये तुम्ही नेमका बचाव कुठला घेताय हे पण ठरलेलं आहे. निरंतर ताकिदीच्या दाव्यामध्ये जर का तुम्ही ते होणारं जे कृत्य आहे त्याला तुम्ही वर्षानुवर्ष संमती जर दिली असेल
तर ती बाब त्यात नमूद झाली पाहिजे, ॲक्विजन्स ज्याला आपण म्हणतो. किंवा त्या वादीकडून त्या हरकतीच्या बाबतीत झालेला डिले असेल, प्रदीर्घ डिले, अक्षम्य डिले असेल, तोही तुम्हाला त्या कैफियतीमध्ये नमूद केला पाहिजे. लॅचेस ज्याला आपण म्हणू, लॅचेस म्हणजे पोकळपणा असेल, काही गोष्टी त्यातनं सुटलेल्या असतील वादीकडून, त्याही तुम्हाला कैफियतीमध्ये नमूद करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं पुन्हा ज्या वेळेला आपण आपले सरसनिरस मानाने वाटपाचे दावे येतात, त्याही वेळेला त्या दाव्यामध्ये नेमकं काय आपलं कथन असलं पाहिजे, हाही भाग महत्त्वाचा आहे. वारसा हक्कानं आलेली प्रॉपर्टी आहे किंवा आणखीन तुमची इनहेरिटन्सने आलेली प्रॉपर्टी जी आहे त्याच्याबद्दल वाटप कधी नाकारलं, आणि जर का लिगल नेसेसिटीखाली कर्त्यानं जर काय विक्री केलेली असेल त्या मिळकतीची, त्याच्या अनुषंगानं नेमकं त्यावेळेला काय कायदेशीर गरज होती कुटुंबाची, कुठल्या कारणासाठी त्याची विक्री केली, ते स्पष्टपणे त्यात तो मसुदा आला पाहिजे. आणि मग जर का आपण हिंदू लॉही बघितला, पार्टिशनचा तो चॅप्टर जर पाहिला, तर नेमकं पार्टिशनच्या बाबतीत पार्टी कोण कोण असाव्यात, खरेदीदार कधी प्रतिवादी केला पाहिजे, किंवा एकत्र कुटुंबातल्या एखाद्या पर्सनलचा जर का शेअर त्यांनी घेतला असेल कंबाईनमधला, तर त्याला नेमका काय अधिकार येतो, त्यांनी जर का जनरल पार्टिशन मागत त्याचं प्लीडिंग काय असलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर का आपण या ठिकाणी जर स्पष्टपणे जर काही कथन केलं, तर निश्चितपणे आपल्या पक्षकाराला न्याय मिळण्यासाठी आपल्याकडून मदतच होती. किंवा स्वकष्टार्जित आपली मिळकत आहे, एखाद्या प्रतिवादीची स्वकष्टार्जित मिळकत आहे, पण वादी म्हणतो एकत्र कुटुंबाचं उत्पन्न आणि त्याचं उत्पन्न आम्ही एकत्र केलं आणि त्यातून ती मिळकत घेतली. पुण्याला नोकरीला गेल्यानंतर आमच्या शेतीचं उत्पन्न होतं. मग त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, आपल्या कथनामध्ये जो म्हणतो ही स्वकष्टार्जित आहे माझी, त्या अनुषंगाने त्याचं कथन असलं पाहिजे. ज्या वेळेला मी ही खरेदी खतानं घेतली त्यावेळेला एकत्र कुटुंबाचं काय पद्धतीचं किती उत्पन्न होतं, जेवढ्या रकमेला मी मिळकत खरेदी केली तेवढं उत्पन्न नव्हतं, ह्या बाबतीत अगोदर प्लीडिंग असलं पाहिजे. आणि मग त्यांनी स्वतंत्र असणाऱ्या उत्पन्नातून कशी ती खरेदी केली ह्याचं त्या ठिकाणी प्लीडिंग असलं पाहिजे. मग या सगळ्याचा गोषवारा घेऊन आपण आणखीन आपल्या आलेल्या पक्षकाराकडून व्यवस्थित खोदून त्याच्याकडून जर माहिती घेतली, तर ती वस्तुस्थिती म्हणजे मटेरियल फॅक्ट्स आपल्या समोर येतात. आणि त्या मटेरियल फॅक्ट्स दोघांच्या पण दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत, वादीच्या पण आणि प्रतिवादीच्या पण. आणि टू दॅट इफेक्ट ज्या पद्धतीनं प्लीडिंग त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. या ठिकाणी आपण सर्वांनी मला या प्लीडिंग ह्या विषयावरती बोलण्याची संधी दिली. सर्व ह्या बुजुर्ग मंडळींनी आणि आपण सर्वांनी मला माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे जे काही मी या ठिकाणी सांगितलं आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. तर माझा एक प्रश्न होता. तर माझ्या केस मध्ये असं झालेलं आहे की वादीचं क्षेत्र ॲक्च्युली 20 गुंठ होतं, पण टाईप करताना 22 गुंठ झालेलं होतं. त्यानंतर मी दावा दाखल करण्यापूर्वी मला समजलं की माझ्याकडे ते टाईप करताना चुकलेलं आहे. मी वाईटनर लावला 20 गुंठ केलं, दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर त्यामध्ये एक मला अमेंडमेंट करायची गरज असते की एक प्रतिवादीचं नाव वाढवायचं तुम्हाला. मी प्रतिवादीचं नाव वाढवलं, पण दुरुस्ती प्रत दाखल करत असताना जे पूर्वी 22 तर कॉम्प्युटरला फीड होतं ते 22 आहे असंच दुरुस्ती प्रत मध्ये गेलेलं आहे. तर मला आता दुरुस्ती प्रत मध्ये दुरुस्ती करता येईल का? कारण मूळ दाव्यात मी 20 केलेलं आहे, सर मूळ दावा जो आहे लागलेला दुरुस्ती केली तर 20 आहे, दुरुस्ती प्रत मध्ये 22 आहे. मग मला प्रोसेस सोबत दुसरी दुरुस्ती प्रत द्यावी लागेल का दुरुस्ती प्रत मध्ये परत दुरुस्ती करता येईल? येस, मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, असाच प्रकार माझ्याही बाबतीत घडला होता. आणि मी SWने विचारलं, SW मला म्हणले भारतचे 617चा अर्ज दुरुस्त करता येत नाही, 617 खाली दावा दुरुस्त करावा लागतो. तर तो जो काय अर्ज आहे आपला 617 खालचा, ज्यात तुम्ही म्हणताय टायपिंग मिस्टेक करेक्ट झालेली नाही, म्हणजे 22 आहे ते 22च राहिलं, तुम्हाला किती करायचं होतं? नाही
ऍक्च्युली काय झालं, हं. मी 20 करून दावा दाखल केला होता. हो मान्य आहे. ते 20 बरोबर होतं. हो पण मी दुरुस्ती दुसरी मागितली होती की मला प्रतिवादीचं नाव वाढवायचंय. होय मग- ते वाढलं की नाव वाढलं त्याचं प्रतिवाद. लाल पेनं दुरुस्ती केली मी, पण दुरुस्ती प्रत देत असताना हा. जे मी मागितलंच नव्हतं हो. 22 करायचं, ते माझ्याकडून चुकून 22 तसंच गेलं. विथ परमिशन ऑफ कोर्ट, कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या आणि करेक्टेड प्लेन जी आहे तुमची, जे नाव सामील केलेलं आहे का नाही, ती मेहरबान कोर्टात हजर केला. त्याला दुसरी काय म्हणजे वेगळं काय करायची गरज नाही, प्रोसिजर आहे. मी परत 6-17 इथं कशाला येईल परत 6-17? मग परमिशन झालं तुमची माहिती. अनकरेक्टेड तुमच्याकडून ते राहिलं ना, तेवढं निदर्शनास वाढीव गेलं माझ्याकडून. हां, की बाबा माझ्याकडून चुकून वाढीव गेलेलं, मला दुसरी दुरुस्ती दॅट इज द प्रॉपर लिगल रेमेडी राहील तुम्हाला. वेगळं काय काय 151 पण आहे की सर, 152 आहे क्लिरिकल मिस्टेक. मी दुसरी दुरुस्ती परत द्यायची का त्या दुरुस्ती करायची? विथ परमिशन ती क्लिरिकल मिस्टेक दुरुस्त करायला आधी परवानगी मागा आणि ती परवानगी दिल्यानंतर दुरुस्त करा आणि मग फ्रेश द्या ते. दुरुस्ती प्रत मध्ये पण हां 152 प्रमाणे देता येत आहे, या पद्धतीने देत आहे. बोथ मोड्स आर अवेलेबल टू यू. काय त्याला अडचण हां ओके. जेवढा आपल्याला ऐकायला भारी वाटतं तेवढा समजून सांगलं फार कठीण असतं. कारण आपण बघितलंय सिव्हिल प्रॅक्टिस ते दुःखच आहे असं म्हणावं लागेल किंवा सत्य वस्तुस्थिती आहे असं म्हणावं लागेल की सिव्हिल ऐकताना बरं वाटतं, वाचताना बरं वाटतं, पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करताना आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या श्रोत्यांना सांगताना, पटवून देताना फार अवघड असतं. एक वेळ जजेसना पटवून देणं सोपं आहे, परंतु वकिलांना पटवून देणं थोडंसं अवघड जातं. आपल्या संघटनेमध्ये आमचे काळ्यांना